ब्रॉट टू यू बाय विगार्ड। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला श्रावण महिन्यात विशेष असं महत्त्व असतं आणि आगामी काळात होणाऱ्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या येणाऱ्या भाविकांसाठी ज्या उपाययोजना आहेत त्या संदर्भात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने आजच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं? गेले वर्षापासून आम्ही असा पाहिलेला आहे की जे त्र्यंबकेश्वरचं देवस्थान आहे ते अतिशय महत्त्वाचं देवस्थान आहे। पूर्ण भारतातून आणि विश्वामध्ये इतर जगातून सुद्धा भाविक जे आहे पूर्ण वर्षात इकडे येतात, मोठी संख्येमध्ये येतात आणि त्याच्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये ते आणखी जी संख्या आहे येण्याची भाविकाची ते दुप्पट तिप्पट असे वाढून जाते। त्या निमित्ताने आजची आम्ही बैठक जे आहे त्याचं आयोजन केला होता। ह्या बैठकामध्ये जे देवस्थान ट्रस्ट आहे, जे महसूल प्रशासन आहे, नगरपालिका आहे, पुलिस प्रशासन आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। हे सर्व जे आहे यांना आम्ही बोलवला होता, त्यांची काय समस्या आहे किंवा आपल्याला काय पुढे करण्याची गरज आहे त्या अनुषंगाने आम्ही आजची बैठक आयोजित केली होती। सर, या बैठकीत काय आपण सूचना वगैरे देखील केलेल्या आहेत काय उपाययोजनांसंदर्भात? आम्ही भरपूर सूचना ह्यामध्ये दिलेली निर्देश दिलेले आहे की कशा प्रकारे आमच्याकडे जे मोठी संख्येमध्ये जे भाविक येतात त्यांची सोयी सुविधासाठी काय काय केला पाहिजे, त्यांचा जे अनुभव आहे ते कसा चांगला होईल अशा प्रकारची आम्ही सूचना त्यांना दिलेली आहे। नक्कीच सर, त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भात एक प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे। काही भाविकांना त्या ठिकाणी धक्काबुक्की मारहाण झाल्याचा आरोप त्यांच्याकडनं केला जातोय। सुरक्षा रक्षकांवरती ते आरोप करत आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कितपर्यंत आपण काही या संदर्भात पाठपुरावा केला? ह्या विषयाबद्दल सुद्धा आम्ही विचारणा केली होती आणि आम्हाला जे समजण्यात आलेलं आहे ते असं आहे की काल खूप गर्दी होती, खूप लोक आले होते, भाविक खूप होते आणि त्या काळामध्ये बरेचसे लोक लाईनमध्ये बरेच वेळा उभे राहतात। हे नेहमीचा विषय असते की बरेच वेळी जेव्हा भाविक खूप वेळापासून जेव्हा उभे राहतात रांगेमध्ये तर आणि जे आमचे कर्मचारी स्टाफ आहे, सिक्युरिटी आहे, ते पण बरेच मोठे खूप तासापासून तिकडे एकच व्यक्ती ड्युटी करतो, तो कुठेतरी कंटाळ निर्माण होऊन जातो असा पण पाहण्यात आलेला आहे। त्यामुळे आम्ही सूचना दिलेली आहे की ह्यामध्ये जे स्टाफ आहे त्यांची पण रेग्युलर रोटेशन असली पाहिजे आणि भाविक जे आहे त्यांना पण जास्त त्रास होऊ नये। जे उभे राहण्याचे जे काल असते ते कसा कमी करता येईल, बिकॉज आम्ही लोकांना असा तर म्हणू शकत नाही की तुम्ही येऊ नका, बिकॉज हे श्रद्धाचा विषय असते, परंतु इकडे येण्याचे जे त्यांचा प्रवास आहे आणि इकडे जे दर्शनासाठी जे रांग असतात त्यामध्ये त्यांचा अनुभव चांगला असेल अशा प्रकारचे आमचा प्रयत्न चालू आहे। सर, अनेक भाविकांना या ठिकाणी धक्काबुक्की होत असते, मारहाण होत असते, असे प्रकार घडत असतात। भाविक देखील तशा पद्धतीचे आरोप करत असतात। मात्र ज्या काल भाविकाला धक्काबुक्की आरोप झाले त्यांच्याकडनं आता असं मागणी केली जाते की त्या ठिकाणावरील जी व्यवस्था आहे त्यात बदल करण्यात यावा। जे व्यवस्था आहे ते बदल करण्याच्या आम्ही सूचना दिलेली आहे। जे कोणी जर यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर नक्की कारवाई होतील, परंतु ह्याच्यासोबतच जे पूर्ण भारतातून किंवा महाराष्ट्रातून जे भाविक येतात त्यांना पण चांगली सोयीसुविधा कसा द्यायचे ह्याबद्दल पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। आपल्यासोबत होते नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा। आणि त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यात भाविकांची संख्या जी ती मोठ्या प्रमाणात होत असते त्या अनुषंगानं या ठिकाणी उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यासंदर्भात सूचना देखील दिल्याचं त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।